हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये ताईंनो, माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे खरंच खूप मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ खूप छोटा केलेला आहे, अगदी 2 मिनिटाचा केलेला आहे, कारण टाईम नव्हता आणि गुरुवारचं रुटीन आहे ताईंनो. तर गुरुवारचं ना माझी तब्येत पण सकाळपासून खराब होती, दवाखान्यात वगैरे जाऊन आले होते. या व्हिडिओत सर्व थोडक्यात सांगितलेलं आहे आणि पूजा वगैरे पण मीच करणार होते, तब्येत ठीक नसल्यामुळे ते करणार होते. मग 5 वाजता असं झालं, किचनमध्ये आले, म्हणले स्वयंपाक करून घ्या, म्हणजे पूजा वगैरे करायला. बाहेर पण जायचं होतं थोडं, मला 7:30ला बाहेर जायचं होतं, 7:30 पावणे 8ला. मग म्हणलं स्वयंपाक वगैरे करावा. पण झालं असं की 5 वाजता फोन आला की टिफिन पाहिजे म्हणून. तर मग टिफिन पाहिजे फोन आला. मग स्वयंपाक एवढा जणांचा टिफिनचा आमचा आणि पूजा वगैरे सर्व शक्य नव्हतं, बाहेर जायचं होतं. मग मी स्वयंपाक केला, डाळ भात केला, वांगा बटाट्याची भाजी केली टिफिनसाठी आणि चपात्या केल्या टिफिनसाठी. मग टिफिन पॅक वगैरे केली, पूजा वगैरे मग दीदीनी आणि ह्यांनी दोघांनी मिळून पूजा वगैरे मांडली. दीदीने पोथी वगैरे वाचली आणि मी किचनचं सर्व आवरलं. फक्त पीठ वगैरे मग मळून ठेवलं. बाकीच्या चपात्या म्हणले आमच्या आल्यावर करा, पण मी येऊपर्यंत उशीर झाला, मला 10:30 वाजले. दीदीने चपात्या केल्या आणि भाजी वगैरे मेथीची आणलेली आम्हाला करायला. तर मग मम्मीकडे पाठवून दिली, कारण मला वेळ होणार होता. मम्मीने भाजी वगैरे साफ करून दिली, पण तिकडे जास्त वेळ झाला म्हणून मम्मीलाच मी सांगितलं तू येऊन बनव. मम्मीने भाजी वगैरे बनवली, दीदीने चपात्या केल्या. थोडक्यात मी तुम्हाला स्वयंपाक दाखवलेला आहे टिफिनचा पण आमचा पण. फक्त मेथीची भाजी वगैरे शूट करणं झालं नाही, कारण तिकडून आलं मला झालं तर उशीर. व्यवस्थित छान मस्त अशी दीदीने आणि त्यांनी पूजा मांडली, दीदीने रांगोळी काढली आणि देव बघू शकता, हे गावावरून देव आणले, सर्व ताक वगैरे थोडक्यात व्हिडिओ दाखवलेला आहे. देव वगैरे सर्व स्थापना वगैरे केलेली आहे आजच. आणि शुक्रवारी म्हणजे आज व्हिडिओ अपलोड होईल त्या दिवशी आजपासून अध्याय लावणार आहे गुरु नवनाथांचा.